नमस्कार. मी सर्वोत्तम केतकर. 1982 नंतर काही वर्ष मुंबईमधल्या एका नामांकित इंजिनिअरिंग कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करत असताना आमच्या मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये शिवकुमार शर्मा नावाचे एक फिटर होते. फिटर म्हणजे आमचे ते कामगार बंधू होते आणि त्यांचं वय त्यावेळेला 50च्या पुढे गेलेलं होतं. जेव्हा आम्ही नवीन जॉईन झालेले इंजिनियर तेव्हा 28-27 या वयोगटामध्ये होतो. आता जेव्हा केव्हा माझ्या सेक्शनमधलं एखादं मशीन नादुरुस्त होत असे तेव्हा हे शिवकुमार शर्मा त्याची दुरुस्ती करायला आपला सगळा जामानिमा घेऊन येत असत. त्यांच्याबरोबर त्यांचे एक दोन हेल्पर असत आणि मग त्या बिघडलेल्या मशीनच्या जवळ बसून त्याची सगळी उस्तवार करायला हे शिवकुमार शर्मा सुरुवात करत असत. आता काही वेळेला हे शिवकुमार शर्मा किंवा मेंटेनन्सचे लोक नक्की काय काम करतायत हे बघण्यासाठी कुतूहलाने मी जेव्हा त्या मशीन जवळ जात असे आणि काहीतरी सुचवायचं म्हणून किंवा मला त्यावेळेला जे योग्य वाटत असे ते त्या शिवकुमार शर्माना काही वेळेला सांगत असे कि शर्मा जी आप पहले इसको खोलिए या शर्मा जी आप पहले बेल्ट को टाइट कर दीजिए. आता माझ्याकडनं अशी ही आगंतुक सूचना गेल्यानंतर हे शिवकुमार शर्मा माझ्याकडे फक्त एकटक नजरेने बघत असत आणि एकच वाक्य म्हणत असत की केतकर साहब, भैंस बडी या अक्कल बडी. आता मी सांगितलेल्या सूचना का स्वीकारायच्या नाहीत किंवा त्यांच्या अनुभवाप्रमाणे वेगळं काही त्यांना जाणवलेलं आहे असा कुठचाही संवाद ते माझ्या पुढे कधीही वाढवत नसत. आपलं काम करत असत निमूटपणे आणि निघून जात असत. आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना सूचना म्हणून सांगायला काही जात असे तेव्हा मगाशी सांगितलेल्या एका वाक्याने ते माझी बोलती बंद करत असत. केतकर साहब, भैंस बडी या अक्कल बडी. आता या सगळ्या गोष्टीचा अर्थ मला कळायला त्याच्यानंतर आयुष्यामध्ये 20-22 वर्ष जायला लागली. नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर. आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याकडून आलेल्या काही वेचक आणि वेधक प्रतिक्रियांचा थोडासा उहापोह करावा या दृष्टीने माझ्या अंतराकोपी हेतू या माझ्या कथेवर ज्या विलक्षण वेधक आणि वेचक अशी प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यापैकी काही प्रतिक्रिया आता मी आपल्या समोर मांडतो. या प्रतिक्रियामध्ये सगळ्यात सोपी आणि सरळ प्रतिक्रिया आहे ते वंदना जोशी कल्याणच्या आहेत त्यांची. त्यांनी 2च शब्द लिहिले, अमेझिंग आणि अनबिलिव्हेबल. म्हणजे आश्चर्यकारक आणि तितकंच अविश्वसनीय. पुढे त्या म्हणतात की आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला कल्पनेच्याही पलीकडे अशा काही गोष्टी अनुभवाला येतात आणि मग पटतं की सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. जो मी सांगितलेल्या पुष्कळशा कथांचा गाभा किंवा पाया आहे. वंदनाताई जोशींच्या बरोबर आणखीन 4 जणांनी विशेष वेधक अशा प्रतिक्रिया या एकाच कथेवर पाठवलेल्या आहेत. आता त्यांच्यामध्ये नित्यानंद मेहेंदळे, नंदकुमार तरे आणि तुषार घोडके या तिघांच्याही प्रतिक्रियेमध्ये मला स्वतःला सुखवणारे 2 शब्द आहेत आणि ते शब्द म्हणजे नियमित श्रोता. या तिघांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आपलं नाव लिहिल्यानंतर नियमित श्रोता असं आवर्जून लिहिलेलं आहे आणि माझ्यासारख्या माणसाला ते उत्साह वाढवणारं निश्चितपणे आहे. ही बाब आपल्याला सहजपणे पटेल. आता या प्रत्येकाचा उहापोह वेगळा वेगळा करणं ही गरजेचं आहे कारण या अतिशय वेचक आणि वेधक प्रतिक्रिया आहेत.
तुषार घोडके यांनी म्हटलंय की बाकी सगळ्या गोष्टी आहेतच, पण ज्ञान देणारं आणि मनाची मशागत करणाऱ्या कथा या चॅनलवरून त्यांना ऐकायला मिळतात. मला ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आजपर्यंत मिळालेली आहे, कारण माझं हा चॅनल सुरू करण्याचा किंवा कथांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा जो मूळ हेतू होता तो म्हणजे कुठेतरी विचार करायला भाग पाडेल, कुठेतरी अनुभवातून आपल्याला काहीतरी शिदोरी नावाची गोष्ट पदरी पडेल आणि या तुषार घोडकेंनी म्हटल्याप्रमाणे मनाची कुठेतरी मशागत होईल असं काहीतरी द्यावं, हाच माझा या व्हिडिओतून आपल्याशी संवाद साधण्याचा मूळ हेतू किंवा माझं ते एक पॅशन आहे. आता दुसऱ्या दोन ज्या प्रतिक्रिया आहेत त्यापैकी एक आहे नित्यानंद मेहेंदळे आणि दुसरी आहे विद्याधर पाठक यांची. या दोन्ही प्रतिक्रियामधून त्यांनी जे नाव या कथेला मी दिलं होतं की अंतरा कोपी हेतू, याच्याबद्दल थोडासा साशंक भाव व्यक्त केलेला आहे की अंतरा हे नाव कदाचित व्याकरणदृष्ट्या चुकीचं आहे. मला असं वाटतं की अंतरा कोपी हेतू याच्यामध्ये अंतरा याचा अर्थ जर आपण प्रत्यक्ष अंतर किंवा डिस्टन्स असा लावला तर निश्चितपणे हे नाव चुकीचं आहे असं आपल्याला वाटण्याचा किंवा तसा ग्रह होण्याचा निश्चितपणे संभव आहे आणि व्याकरणदृष्ट्या त्या अर्थाने ते बरोबरही आहे. पण अंतरा कोपी हेतू हे साक्षात कालिदासाचं वचन आहे आणि त्याच्यामधलं अंतरा म्हणजे आतून वाहणारा किंवा ज्याला आपण आजच्या नेहमीच्या बोली भाषेमध्ये म्हणतो की अंडर करंट. जेव्हा दुसऱ्या गोष्टींपासून पहिली गोष्ट प्रभावित होत असते पण त्याचं निश्चित किंवा दिसणारं काही कारण नसतं तेव्हा आपण त्याला म्हणतो अंतरा कोपी हेतू, म्हणजे कुठच्या तरी अंतःप्रवाहाने या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. मला वाटतं माझं हे विवेचन आपल्याला पटू शकेल आणि आपण व्यक्त केलेली जी शंका आहे ती थोड्या बहुत काही प्रमाणात तरी दूर झालेली असेल. आता कथेकडे परत वळताना मी सुरुवातीला जी आपल्याला गोष्ट सांगितली होती की शिवकुमार शर्मा आम्हाला विचारायचे की साहब भैंस बडी या अक्कल बडी. आता इंजिनिअरिंग करत असताना माझ्या कॉलेजमध्ये त्यावेळेला 2 जुळे भाऊ होते आणि एकाचं नाव होतं अविनाश मनोहर आणि दुसऱ्याचं नाव होतं प्रकाश मनोहर. मूळचे पुण्याचे असलेले हे दोघे जण कॉलेजमध्ये शिकण्यासाठी माझ्याबरोबर रुजू झाले होते आणि या 2 जुळ्या भावामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. आता दिसण्यामध्ये पुष्कळसा सारखेपणा होता कारण ते जुळे भाऊ होते, पण वृत्ती म्हणावे तर अविनाशची वृत्ती ही कुठच्या तरी गोष्टीवर सतत काही ना काही वेगळेपण शोधून काढायचे, अतिशय चंचलपणे वेगवेगळ्या विचारांची आवर्तनं त्याच्या मनामध्ये सतत घोंगावत असत आणि ते आमच्या मित्रमंडळींना कॉलेजच्या दिवसामध्ये सुद्धा पक्क जाणवत असे. त्याच्या विरुद्ध हा जो प्रकाश होता तो म्हणजे आपल्याला जो अभ्यास दिलेला आहे तो मन लावून करणं आणि परीक्षेमध्ये जसाच्या तसा उतरवून जास्तीत जास्त मार्क आपल्याला कसे मिळतील याच्याकडे लक्ष लावणारा हा प्रकाश मनोहर होता. या अविनाश आणि प्रकाश मनोहरांचं त्यावेळेला आम्ही एक वेगळं नाव ठेवलं होतं. त्यांच्या आद्याक्षरावरून एकाला आम्ही एम म्हणायचो आणि दुसऱ्याला PM म्हणायचो आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या वृत्तीमधल्या फरकाला हे थोडंसं अनुलक्षून असं आम्ही नाव त्यांना पाडलेलं होतं. आता या अविनाश आणि प्रकाश या दोघांच्या वडिलांचा म्हणजे श्रीकांत मनोहरांचा पुण्यामध्ये स्वतःचा एक छोटेखानी कारखाना होता. त्यावेळेला हे श्रीकांत मनोहर
इंजिनियर झालेले होते आणि काही वर्ष पुण्यामध्ये 1-2 कारखान्यामध्ये नोकरी करून नंतर त्यांनी स्वतःचा एक कारखाना काढलेला होता आणि या कारखान्याची स्थापना साधारण 62-63 झालेली होती आणि जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेला तो धंदा व्यवस्थित सेट म्हणावा असा झालेला होता, कारण तोपर्यंत या व्यवसायाला 16-17 वर्ष होऊन गेलेली होती. इंजिनियर झाल्यानंतर आमच्या तिघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. प्रकाश होता, त्याने मग बजाज ऑटोमध्ये थोडे दिवस पुण्याला उमेदवारी म्हणून केली आणि नंतर 2-2.5-3 वर्षानंतर तो आपल्या वडिलांचा व्यवसाय बघायला लागला. त्यांच्याबरोबर त्यांच्या स्वतःच्या म्हणजे घरच्या कारखान्यामध्ये काम करायला लागला. जो अविनाश होता त्याचे वारे किंवा तारे त्याला वेगळ्या ठिकाणी घेऊन गेले. त्याला अमेरिकेची एक शिष्यवृत्ती मिळाली आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर जवळजवळ 8-10 महिन्यामध्ये तो अमेरिकेला निघून गेला. आता आमच्या तिघांचं केवळ फोनवरून एकमेकांशी होणारं संभाषण हा एकमेव दुवा आम्हाला त्यावेळेला जोडून होता. कधीमध्ये मी पुण्याला गेल्यानंतर या प्रकाश आणि त्याच्या वडिलांना आवर्जून भेटत असे, पण मी अशा मोठ्या कंपनीमध्ये काम करत होतो की इंजिनियर असताना किंवा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना जे मला कुतूहल या मनोहरांच्या कारखान्याबद्दल वाटत होतं ते हळूहळू मागे पडलं होतं, कारण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रोसेस, मोठी मशिनरी, आवाढव्य व्याप असा रोज माझ्या नजरेखालून आमच्या कंपनीमध्ये जात होता. पण प्रकाशची आणि माझी गट्टी मात्र पहिल्यासारखीच कायम होती. तो तसाच अबोल, आपलं काम करणारा, आपण बरं ते बरं असं असणारा, मी काहीसा मन मानेल तसा वागणारा आणि या प्रकाशचे वडील कधी माझ्याबरोबर सख्य म्हणून 2-2.5 तास गप्पा मारायचे, कधी काम असेल तर ढुंकूनही माझ्याकडे बघायचे नाहीत. आता जसं पुणा हे शहर विस्तारायला लागलं तसं मग हळूहळू हा जो मनोहरांचा कारखाना होता त्याच्या आजूबाजूला वस्ती वेढली जायला लागले. उंच उंच इमारती व्हायला लागल्या आणि मग या कारखान्यामध्ये होणाऱ्या ठोकाठाकीचा, येणाऱ्या आवाजांचा, कधी धुराचा आम्हाला त्रास होतो अशा तक्रारी आजूबाजूच्या सोसायटीमध्ये जे लोक राहायला आले त्यांच्याकडनं शासन दरबारी केल्या जायला सुरुवात झाली. आता धंद्याचा व्याप वाढत होता. त्याचबरोबर मनोहरांच्या म्हणजे प्रकाशच्या आणि त्याच्या वडिलांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की आपला व्याप वाढतोय, जास्त माणसं ठेवायचे, जास्त मशिनरी घ्यायचे आणि म्हणजे आपल्याला आता विस्तार करणं भाग आहे. पण इथे हा विस्तार करणं शक्य नाही, कारण आपल्याकडे तेवढी आजूबाजूला सरकायला आता जागा नाही आणि त्याचबरोबर आपल्या कारखान्यामध्ये ज्या प्रोसेसेस आहेत त्याचा या बाजूच्या लोकांना जो त्रास होतोय तो दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आणि मग सर्वसाधारणपणे एखादा व्यावसायिक जो विचार करतो तो त्या श्रीकांत मनोहरांनी केला आणि मग त्यावेळेला साताऱ्या रस्त्यावर असणारं जे एक छोटंसं गाव आहे शिरवळ म्हणून, त्या शिरवळच्या नदीच्या काठी एक जमीन चांगल्यापैकी बघून त्यांनी आता आपला कारखाना तिथे हलवावा असा विचार सुरू केला. एकदा जमीन ताब्यामध्ये आल्यानंतर मग तातडीने प्रकाश आणि त्याच्या वडिलांनी पावलं टाकायला सुरुवात केली. तिथे चांगली ऐसपैस म्हणावी अशी जागा रोख रक्कम देऊन एका खाजगी माणसाकडनं त्यांनी खरेदी केली होती आणि तिथे या कारखान्याच्या जवळजवळ 2.5-3 पट मोठा कारखाना उभारणीचं काम सुरू केलं होतं. मध्ये माझं पुण्याला जेव्हा 1-2 वेळेला जाणं झालं त्यावेळेला प्रकाशनी त्याच्या वडिलांनी त्यांच्या या नवीन उभारत असलेल्या कारखान्याबद्दल मला सांगितलं होतं आणि मग एकदा प्रत्यक्ष बघायला मला तिथे जायला पाहिजे असं माझ्या मनाने घ्यायला सुरुवात केली. असाच एकदा पुण्याला गेलेले असताना मी प्रकाशला फोन केला आणि त्याला सांगितलं की बाबा, तुझा जो कारखाना उभारला जातोय तो मला बघायची इच्छा आहे. आज मला वेळ मोकळा आहे आणि तू जर तिकडे फेरी मारणार असशील तर मग मला तुझ्याबरोबर यायला आवडेल. त्याच्यावरती मग प्रकाशने मला सांगितलं की सर्वोत्तम, तू चुकीच्या वेळेला फोन केलाय. मी म्हटलं असं का म्हणतोस? त्याच्यावर मग प्रकाशने खुलासा केला की अरे,
त्या कारखान्यामध्ये आम्हाला जी एक चिमणी उभारायची म्हणजे धुरांड, आतमध्ये होणारा धूर बाहेर जाण्यासाठी त्याचं डिझाईन आम्ही सबमिट केलेलं आहे आणि त्याच्यावरती आज फायनल सँक्शनची मीटिंग आहे आणि ती आज पुण्यामध्येच आहे. म्हणून आज काही मी शिरवळला जाणार नाहीये. मग मी म्हटलं की चल त्या ऑफिसमध्ये तुझ्याबरोबर मी येतो, तुझी जर अडचण होणार नसेल तर. म्हणे ये. तिथे गेल्यानंतर काय, साहेबाच्या केबिन बाहेर तासभर तर बसूनच राहावं लागतं, आपण दोघं गप्पा मारत बसू. म्हणून मग त्या सांगितल्या वेळेला प्रकाशच्या मी आधी घरी गेलो आणि तिथून आम्ही दोघं जे MIDCचं पुण्यामधलं ऑफिस होतं जिथे या आमच्या चिमणीला फायनल सँक्शन मिळणार होतं तिथे मी गेलो. आधीच सगळे कागदपत्र सबमिट झालेली होती आणि आज जाऊन केवळ सँक्शन लेटर घ्यायचं एवढंच काम आपल्याकडे बाकी आहे अशा समजुतीमध्ये प्रकाश आणि मी आम्ही दोघे त्या MIDCच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे कांबळे नावाचे एक ज्युनियर इंजिनियर होते ज्यांच्याकडे हे सगळं कामकाज होतं. कांबळे साहेबांनी आम्हाला आतमध्ये बोलावल्यावर आम्ही आतमध्ये गेलो. सुरुवातीच्या गप्पा टप्पा 5-10 मिनिटं झाल्यावर मग कांबळे साहेबांनी ती फाईल काढली आणि त्याच्यावरती आपला एक रिमार्क लिहिला. आमच्या समोरच तो लिहिला आणि फाईल आमच्या हातामध्ये देऊन टाकली. आम्ही झरझर तो रिमार्क वाचला आणि आमच्या पायाखालची जमीन सरकली. कांबळे साहेबांनी आम्हाला कुठचीही आगाऊ कल्पना सूचना न देता तो रिजेक्शनचा रिमार्क त्याच्यावर लिहून आमच्याकडे ती फाईल परत देऊन टाकली होती. आता साहजिकच आम्ही सगळं काम व्यवस्थित केलेलं आहे. आम्ही दोघंही इंजिनियर होतो, त्यामुळे त्या चिमणीचं सगळं जे डिझाईन होतं ते प्रकाश आणि प्रकाशच्या वडिलांनी बनवलेलं होतं. त्याच्यामध्ये कुठचीही चूक नव्हती. तरीही हे रिजेक्शन का झालं असं आम्ही काकुळतीला येऊन कांबळे साहेबांना जेव्हा विचारायला लागलो तेव्हा मग कांबळे साहेबांनी त्याची एक कर्म कहाणी सांगायला सुरुवात केली. ते म्हणे, काय आहे, माझ्याकडे तुम्ही हे डिझाईन सबमिट केलं आणि मग मी ते साताऱ्याला पाठवलं. आता हा आमच्या पुढे त्यांनी उघडलेला एक कात्रजचा घाट होता. कारण सँक्शन इथे होणार म्हणून आम्ही जिथे फाईल सबमिट केली होती त्या ऑफिसमधनं 1.5 महिन्यापूर्वी ती फाईल साताऱ्याला गेली होती आणि तिथे असणाऱ्या एका इंजिनियरनी आणि बाकीच्या 2 अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती त्यांची एक नोट लिहिली होती. म्हणजे त्यांच्यावर त्याचं मत नोंदवलं होतं आणि त्या चिमणीचं म्हणजे धुरांड्याचं इंजिनिअरिंगच्या पातळीवर किंवा इंजिनिअरिंगच्या दृष्टीने सर्व व्यवस्थित असलेलं डिझाईन एका फालतू कारणासाठी रिजेक्ट झाल्याचं कांबळे साहेबांनी आम्हाला सांगितलं. कांबळे साहेब म्हणाले, बघा, ही साताऱ्याच्या ऑफिसकडनं मला ही नोट आलेली आहे जी मी तुमच्या फाईलमध्ये लावलेली आहे आणि त्या नोटमध्ये असं लिहिलेलं होतं की 1932 साली कधीतरी त्या आमच्या कारखान्यापासून जवळजवळ 40 किलोमीटरवर असलेल्या शिवडी नावाच्या एका गावामध्ये ब्रिटिशांनी एअरपोर्ट म्हणजे विमानतळाचा आराखडा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या आणि त्यासाठी आजूबाजूच्या काही 100 किलोमीटरवरती सगळ्यांच्या वर विमानतळासाठी अधिगृहित असे शिक्के मारून ठेवलेले होते. आणि आम्ही जे चिमणीचं डिझाईन दिलेलं होतं ज्याची उंची 72 फुटाची होती, 1932 साली प्रपोज केलेल्या विमानतळावर आजपर्यंत कुणी लक्षही दिलं नव्हतं. पण उद्या इथे जर विमानतळ उभारायची वेळ आली तर येणाऱ्या जाणाऱ्या विमानांना त्रास होऊ नये म्हणून आमचं 32 मीटर उंचीचं जे चिमणीचं डिझाईन होतं ते साताऱ्याच्या लोकांनी रिजेक्ट करून पुण्याच्या ऑफिसमध्ये पाठवून दिलेलं होतं. आता 32 साली जी जमीन विमानतळासाठी अधिग्रहित केलेली आहे, जी आमच्या कारखान्यापासून जवळजवळ 40-42 किलोमीटर लांब शिवडी नावाच्या एका गावामध्ये आहे आणि तो अडसर
आज जवळजवळ 1998 सालापर्यंत आपल्याला भेटतोय हे आमच्या समजुतीच्या पलीकडे होतं. मग प्रकाशने कांबळे साहेबांना काकुळतीने विचारलं की साहेब याच्यावर काहीतरी मार्ग काढा की. आता कांबळे साहेब इंजिनियर माणूस, पण तो सरकारी खात्यातला बरीच वर्ष कागद, फायली, पेन, पेन्सिल, खोड रबर याच्यामध्येच मुरलेला असल्यामुळे त्याने एक आश्चर्यकारक म्हणावी अशी सूचना आमच्या समोर केली. ते म्हणे, तुम्ही असं लिहिले की ही 72 फुटाची आहे. आता माझ्या ऑथॉरिटीमध्ये मी तुम्हाला 36 फुटाच्या 2 चिमण्या सँक्शन करू शकतो. म्हणजे 72 फुटाची एक चिमणी उभारायच्या ऐवजी तुम्ही 36 फुटाच्या 2 उभारा. तसं करणार असाल तर आता मी तुम्हाला सँक्शन लेटर देऊन टाकतो. आता याला काय सांगावं आणि कसं सांगावं हेच आम्हाला काही कळेना. कारण कारखान्यामध्ये होणारा धूर, त्याची घनता आणि वर त्याला जाण्यासाठी लागणारा सगळा पॅसेज याचं एक मुद्देसूद किंवा इंजिनिअरिंग कॅल्क्युलेशन करून ती 72 फुटाची चिमणी आम्ही प्रपोज केली होती. आणि हा शहाणा आम्हाला सांगत होता की त्याच्याऐवजी 36 फुटाच्या 2 तुम्ही करा. तसं केलं तर मी सँक्शन करतो. आता हे म्हणजे गडकऱ्यांच्या एका लेखामध्ये त्यांनी जेव्हा सांगितलेलं होतं की एका माणसाला जेव्हा 16 वर्षाची वधू मिळेना तेव्हा त्याला एका शहाण्याने सांगितलं की 16 वर्षाची एक वधू मिळत नसेल तर 8 वर्षाच्या 2 तू कर. असं गडकरींच्या बाळकरामाला कोणीतरी सांगितल्याचं मी फार पूर्वी वाचलं होतं आणि ती घटना मला पटकन आठवली. आता इथे बोलण्यासारखं काही नाही म्हणून आम्ही ती फाईल बंद केली, साहेबांना वरच्यावर आभार मानले आणि परत आलो. आता खालमानेनी आम्ही जेव्हा या प्रकाशच्या पुण्यातल्या कारखान्यामध्ये गेलो तेव्हा प्रकाशच्या वडिलांना ही बातमी आधीच कळलेली होती. कारण आम्ही निघून गेल्यानंतर आम्हाला एवढा वेळ का लागतोय म्हणून प्रकाशच्या वडिलांनी थेट कांबळे साहेबांना फोन केला होता आणि ते रिजेक्ट झाल्याचं कांबळे साहेबांनी प्रकाशच्या वडिलांना सांगून टाकलेलं होतं. त्यामुळे आम्ही गेल्यावर त्यांनी खुले दिलाने काही झालंच नाही अशा पद्धतीने आमचं स्वागत केलं. पण अतिशय हुशार माणूस हे प्रकाशचे वडील असल्यामुळे आम्ही MIDCच्या ऑफिसमधून प्रकाशच्या कारखान्यामध्ये जाईपर्यंत त्यांनी याच्यावरती तोडगा काढून टाकलेला होता. ते म्हणाले की आपण डिझेल वापरून ही भट्टी चालवणार होतो, त्यासाठी एवढी मोठी चिमणी आणि एवढं मोठं धुराडं लागणार होतं. त्याच्याऐवजी आता हा डिझेलचा नाद सोडून आपण इलेक्ट्रिकची भट्टी बांधून टाकू, म्हणजे त्याच्यामध्ये फारसा धूर होणार नाही आणि मग एवढ्या मोठ्या चिमणीचं काही सँक्शन घेण्याची गरज आपल्याला पडणार नाही. आता एखादा व्यावसायिक माणूस कसा विचार करतो आणि तात्काळ निर्णय घेऊन त्याच्या अंमलबजावणीला लागतो हे मला त्या दिवशी या मनोहर साहेबांनी 15-20 मिनिटांमध्ये घेतलेल्या निर्णयातून शिकायला मिळालं. त्याच्यानंतर मग त्यांचं काम सुरू झालं. त्या दिवशी पुण्याला मी होतो, MIDC मध्ये जाऊन आलो, पण तिथे म्हणजे शिरवळला जिथे कारखाना उभा होत होता तिथे काही जाणं झालं नाही. त्याच्यानंतर बरेच महिने गेले आणि अचानक एक दिवशी संध्याकाळी अविनाश मनोहरचा म्हणजे जो अमेरिकेमध्ये शिक्षण घेऊन तिथेच नोकरीला लागलेला होता त्याचा अचानक मला फोन आला. मी आधी काय कसं काय याच्यावरती थोडासा गप्पा मारण्याचा माझा मूड होता, पण अविनाश मात्र कुठेतरी धास्तावलेला मला वाटला. म्हणून आपलं गप्पांचं पुराण मी आवर्त घेतलं आणि अविनाशला विचारलं, अरे अचानक इतक्या दिवसांनी तू फोन केलायस, काही विशेष कारण आहे का? तो म्हणाला, कारण असं आहे की प्रकाश आणि माझे वडील यांनी जो नवीन कारखाना उभारायचं शिरवळमध्ये ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये आता मोठी अडचण आलेली आहे आणि त्यावरती तुला काहीतरी तोडगा काढून द्यायला लागेल. निदान तू त्यांच्याबरोबर 2-4 दिवस गेला तर त्यांना जरा हायसं वाटेल.
आता ज्या पद्धतीने हा अविनाश घाबऱ्या गोबऱ्या होऊन अमेरिकेतून मला सांगत होता, त्यावरून याला जास्त विचारण्यामध्ये अर्थ नाही असं मी ताडलं आणि त्याला सांगितलं की ठीक आहे, तुझं म्हणणं असेल तर पुढच्या 2-4 दिवसामध्ये मी पुण्याला जातो, तुझ्या भावाची म्हणजे प्रकाशची आणि वडिलांची भेट घेतो आणि मला जी काही मदत करता येईल ती करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो असं त्याला आश्वासन देऊन मी फोन खाली ठेवला. 2-3 दिवसांनी मी पुण्याला गेलो आणि त्यावेळेला मग गेल्या या प्रकाशने आणि त्याच्या वडिलांनी त्यांच्या गाडीमध्ये मला घालून थेट शिरवळला घेऊन गेले. शिरवळला घेऊन गेल्यानंतर भलं मोठं उभं राहिलेलं ते स्ट्रक्चर, येऊन पडलेली मशिनरी, सगळीकडे अतिशय वेगळ्या आणि देखण्या प्रकारे केलेली परिसराची मांडणी, याच्यावरून थोड्या दिवसामध्ये या शिरवळचं एक भूषण असा हा कारखाना उभा राहतोय हे मला कारखान्यामध्ये पहिलं पाऊल टाकता क्षणी जाणवलं. त्याच्यानंतर मग गाडीमध्ये प्रवासामध्ये काही न बोलता तिथे गेल्यावर शिरवळमध्ये एक छोटेखानी ऑफिस जे नवीन कारखान्यामध्ये बांधलेलं होतं तिथे आम्ही बसलो आणि मग या प्रकाशने आणि मनोहराने म्हणजे प्रकाशच्या वडिलांनी झालेली सगळी अडचण, कर्म, कहाणी मला सांगायला सुरुवात केली. ते म्हणे, प्रश्न असा उभा राहिलेला आहे की या कारखान्याला जे पाणी लागणार आहे त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून आम्ही या नीरा नदीचं पाणी आपल्या कारखान्याला वापरता येईल याच्या संबंधी सगळं शासन दरबारी करून सँक्शन घेऊन आलेलो आहो. पण आता सगळी तयारी झाल्यानंतर एक वेगळाच प्रश्न माझ्या पुढे उभा राहिलेला आहे आणि त्यांनी जो प्रश्न सांगितला त्याच्यावरून हसावं, रडावं की हा कारखाना आता गुंडाळून टाकावा असा विचार माझ्या मनामध्ये यायला लागला. कारण इतकी मोठी चिंता देणारं ते प्रकरण झालेलं होतं. प्रकरण असं झालेलं होतं की मनोहराने सांगितल्याप्रमाणे त्यांनी रीतसर सगळ्या परवानग्या घेऊन, सगळ्या फाईल हलवून, सगळ्या ठिकाणी जे जे काही दक्षिणा द्यायची ती देऊन अगदी मंत्रालयातून नीरा नदीचं पाणी उचलून या कारखान्यासाठी वापरण्याच्या परवानग्या मिळवलेल्या होत्या. त्याच्यानंतर या परवानग्यांच्या अनुषंगाने आपल्या कारखान्यापासून नीरा नदीचा जो काठ जवळ होता त्या काठावर छोटंसं पंप हाऊस बांधलेलं होतं की ज्याच्यातनं नीरा नदीचं पाणी उचलून घेऊन मग या कारखान्यापर्यंत आणता येईल. जवळजवळ ते जे अंतर होतं ते 100 मीटरच्या आसपास होतं. आणि मग त्याने मला त्या फाईलमधला एक कागद काढून दाखवला आणि त्या काळजीचं कारण मलाही जाणवलं. शासन दरबारी सगळ्या गोष्टींची पूर्तता करून आलेल्या परवानगीमध्ये एक गोम होती आणि ती गोम किंवा ती अडचण साताऱ्याचे जे MIDCचे ऑफिसर होते ते जेव्हा निरीक्षणासाठी, इन्स्पेक्शनसाठी कारखान्याच्या परिसरात आले तेव्हा त्यांनी आमच्या या प्रकाश आणि त्याच्या वडिलांच्या लक्षामध्ये आणून दिलं. आता शिरवळजवळ नीरा नदी जी वाहते ती पूर्व पश्चिम वाहते आणि त्यामुळे तिला साहजिकच दक्षिण दिशेला आणि उत्तर दिशेला असे 2 काठ आहेत. आमच्या मनोहरांचा हा जो कारखाना होता तो नीरा नदीच्या दक्षिणेला होता. दक्षिण किनाऱ्याला त्यांनी पंप हाऊस बांधलं होतं, तिथून पाईपलाईन टाकून झालेली होती. साताऱ्याहून जे MIDCचे निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्शनसाठी आलेले होते त्यांनी त्या कागदपत्रामध्ये असलेली एक खोच या मनोहरांच्या लक्षामध्ये आणून दिली आणि ती खोच अशी होती की शासनाने मनोहरांना या नीरा नदीचं पाणी उचलण्यासाठी उत्तर दिशेच्या तीरावरून ते पाणी घेण्याचा आदेश किंवा परवानगी दिलेली होती. सगळं प्रपोजल, सगळी कागदपत्र, सगळे नकाशे देऊनही शासनाकडून जो आदेश आलेला होता
तो दक्षिण दिशेला असणाऱ्या कारखान्याने उत्तर दिशेच्या किनाऱ्यावरून पाणी उचलून घ्यावं अशा अर्थाचा तो आदेश होता. आता हे सगळं बघून मी पहिल्यांदी अवाक झालो आणि आता मग त्यांच्याशी पुढे गप्पा मारताना मनोहराने सांगितलं की आता वरपर्यंत जाणं म्हणजे हा प्रोजेक्ट निदान 2 वर्ष पुढे जाईल, कारण जवळजवळ 1.5-2 वर्ष आम्ही केवळ या पाण्याच्या परवानगीच्या मागे लागलेलो आहोत. आता हा एका शब्दाचा फरक करण्याची ताकद सातारा पुणा यांच्यामध्ये नाहीये, हे केवळ मुंबईच्या मंत्रालयातच होऊ शकतं आणि तिथे जाणं म्हणजे वाघाच्या तोंडामध्ये आपली मान देण्यासारखं आहे. आता हे सगळं मला कळल्यानंतर मी सुद्धा पुढची 10-15 मिनिटं भिरभिरलो होतो. मग मनोहरांना मी विचारलं की बाबा ही चूक झालेली आहे असं शासनाने मान्य केलं का, की बाबा दक्षिणेकडे असलेल्या कारखान्याला उत्तरेकडून पाणी उचलायचा आदेश किंवा परवानगी तुम्ही देताय हे सरासर चुकीचं आहे. त्याच्यावर मग मनोहराने सांगितलं की सातारा आणि पुणा या दोन्हीकडच्या लोकांनी हात वर केलेले आहेत. ते म्हणतात बाबा तुम्हाला जे लिहून दिलेलं आहे तिथूनच तुम्हाला पाणी उचलता येईल. आणि मग त्यांना विचारलं की बाबा आता नक्की मी काय करू असं मनोहराने विचारलं. तेव्हा शहाजोगपणे दोघांनी म्हणजे साताऱ्याच्या आणि पुण्याच्या ऑफिसरनी सांगून टाकलं की साहेब ही परवानगी तुम्हाला तशीच्या तशी अंमलात आणायची असेल तर आपला कारखाना दक्षिण तीरावरनं उचलून उत्तर तीरावर घेऊन जा, ते सगळ्यात सोपं सोल्युशन आहे. आता सरकारी यंत्रणा एखाद्या उद्योजकाला जो धडाडीने काही करतोय त्याला सहकार्य करायच्या ऐवजी बोट केवळ एका शब्दावर ठेवून आपली मान फासातून कशी मोकळी करून घेतात हे याच्या आधीही मी अनेकदा अनुभवलेलं होतं. पण त्या सगळ्यावर कडी करणारा असा हा मनोहरांचा आजचा प्रश्न होता. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही दोघ जण घाबरून जाऊ नका, आपण काहीतरी याच्यावर तोड काढूया. आता मनोहरांसारखा वरिष्ठ माणूस, माझ्यासारखा प्रकाश त्यांचा इंजिनियर, त्या दोघांनी जवळजवळ 2.5-3 वर्ष खपून तो कारखाना उभा केलेला, त्यांच्या पुढे येऊन उभी राहिलेली ही दगडाची भिंत, आणि मी त्यांना मुंबईहून गेलेला एक शहाणा माणूस सांगत होतो की तुम्ही धीर सोडू नका, आपण काहीतरी करू. आता काहीतरी करू असं मी म्हटल्यावर त्याने हसून ते साजरं केलं, पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी मात्र तसूभरही कमी झाली नाही. नंतर मग उरलेला तो दिवस कसा बसा काढून मी या दोघांच्या बरोबर परत पुण्याला आलो. पण काही करून ही गाठ आता सोडवली पाहिजे असं माझ्या मनाने कुठेतरी घेतलं. मी म्हटलं की आता पुण्यामध्ये आलोच आहे तर या मनोहरांना आणि प्रकाशला गंध वार्ता न लागू देता आपण इथे 2-3 दिवस थांबूया आणि आपल्याला काही सुचतं का बघूया. दुसरा दिवस गेला. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ आले आणि मग मला कुठेतरी आशेचा किरण दिसायला लागला. मी त्याच्यावरती रात्रभर जागून विचार केला आणि सकाळी मला असं पटलं, म्हणजे स्वतःला आधी पटलं की बाबा हे काम अशा पद्धतीने होऊ शकतं. त्याच्यासाठी काही मंत्रालयापर्यंत खेटे मारण्याचा किंवा बखेडा करून घेण्याचं काही काम नाही. कारण कांबळे साहेबांची माझी भेट काही दिवसापूर्वी त्या चिमणीच्या बाबतीमध्ये झालेली होती आणि त्याचेच भाईबंद हे साताऱ्याचे लोक आहेत, हा अनुमान किंवा हा खडा मी मनाशी पक्का केला होता. दुसऱ्या दिवशी मग सकाळी मी प्रकाशला फोन करून त्याच्या घरी गेलो आणि मग त्यांना म्हटलं की बाबा आपल्याला आता एक वेगळा डाव टाकायचा आहे आणि तो डाव टाकायसाठी तुझ्या वडिलांची आधी आपल्याला परवानगी घ्यायला लागेल.
मग प्रकाश म्हणाला, अरे ते तर इतके हापकून गेलेले आहेत, मी परवानगीचा किंवा या प्रकरणाचा विचार केला किंवा त्यांच्याकडे हा विषय काढला तरी न बोलता त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी बाहेर लागतं. इतकी वर्ष वाघासारखा काम करणारा हा माणूस आता मात्र हा प्रश्न कसा सोडवायचा या एका शंका कुशंकेने गलित गात्र झालेला आहे. मग प्रकाशला म्हटलं, थोडासा आपल्याला जुगार खेळायचा आहे, आपण दोघंच तो खेळूया. असं म्हणून मग प्रकाशला घेऊन MIDCचं पुण्यातलं जे ऑफिस होतं तिथे गेलो. आम्ही कांबळे साहेबांना भेटलो. या वेळेला आमचं त्यांच्याकडे तसूभरही काम नव्हतं, म्हणून आम्ही त्यांच्याशी तास 2 तास विनाकारण सगळ्या विषयावर गप्पा मारल्या आणि मग हळूहळू मी संभाषणाची गाडी आणली की तुमचे साताऱ्याचे जे लोक आहेत ते कधीमधी पुण्याला येतात का. त्याच्यावर कांबळे साहेबांनी सांगितलं की तसं त्यांना काम पडत नाही, पण ते शनिवार रविवार नक्की येतात, कारण त्यातल्या 2-3 लोकांची बिऱ्हाडं म्हणजे कुटुंब ही पुण्यातच आहे, त्यामुळे शनिवारी नक्की ते पुणे गाठतात. मग म्हटलं की कांबळे साहेब, आपले आता संबंध झालेले आहे, तुम्ही आम्हाला बरीच मदत केलेली आहे, तेव्हा साताऱ्याच्या लोकांना आणि तुम्हाला आपण एक पार्टी देऊया असं मनोहरांचं थोडंसं विषय झालेला आहे, तर तुम्ही त्याला तयार आहात का. त्यावर कांबळे साहेब थोडेसे चपापले, पण त्याच्यानंतर त्यांना मी आणि प्रकाशनी असं घोळामध्ये घेतलं की बाबा तुमच्याकडनं सगळ्या परवानग्या आम्हाला मिळालेल्या आहेत, आता ही पार्टी घेऊन तुम्ही आम्हाला काहीतरी फेवर करणारा अशी काही गोष्ट राहिलेली नाही, आणि तुम्ही पुण्यामध्ये आहात, तुमचं साताऱ्याशी किंवा शिरवळशी तसं काही फारसं देणं घेणं नाही, त्यामुळे आपण तिघांनी म्हणजे तुमचे साताऱ्याचे लोक, तुम्ही आणि आम्ही दोघं जण असं जायला काही हरकत नाही. कांबळे साहेब तासाभराने तयार झाले. मग त्यांनी जेवायला बाहेर जायचंय, पार्टी आहे म्हटल्यावर आमच्या समोरच त्यांच्या टेबलावरून साताऱ्याला फोन लावला. तिथे गायकर नावाचे जे ऑफिसर होते ज्याने इन्स्पेक्शन करून हा खोडा निर्माण केला होता, त्यांना सांगितलं की बाबा शनिवारी तू ये, आपल्याला पार्टीला जायचंय. आणि कांबळे साहेब मोठे खुशीत असल्याचं आणि साताऱ्याकडून त्यांना त्याच्याबद्दल जे अपेक्षित उत्तर होतं ते मिळाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसायला लागलं, आणि मग आम्ही खुशीमध्ये त्यांचं ऑफिस सोडलं. 2 दिवसांनी जो शनिवार आला त्या शनिवारी आम्ही कांबळे साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो. तोपर्यंत साताऱ्याचे गायकर साहेब तिथे हजर झालेलेच होते. तिथे थोडा वेळ टाइमपास करून मग पुण्यातल्या एका चांगल्या पंचतारांकित म्हणाव्या अशा हॉटेलमध्ये आम्ही या दोघांना घेऊन गेलो. तिथे त्यांना सांगितलं की आपण स्वच्छ मित्रत्वाच्या नात्याने पार्टी करायला जमलेलो आहोत. मग खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमची ती पार्टी पार पडली, आणि पार्टी जशी संपत आली, बिल भरून झाल्यावर समोर आलेल्या बडीशेपेचे बकाणे भरायला जेव्हा या कांबळे आणि गायकरांनी सुरुवात केली, तेव्हा मी आणि प्रकाशने त्यांना जवळ जाऊन हबळून एक गोष्ट सांगितली, आणि त्याला आमच्या हातावर टाळी देऊन त्यांनी आपली मान्यता तिथल्या तिथे हॉटेलमध्ये देऊन टाकली. माझा जो काही कयास होता किंवा मला पुढे जे काही घडवून आणायचं होतं ते घडवून आणायला निदान हे कांबळे आणि गायकर तरी आडकाठी आणणार नाहीत, कारण त्यांचा जो दक्षिण उत्तरेचा भाग होता त्याला कुठेही मोडता न घालता काहीतरी करता येईल असं मी त्यांना सुचवलं होतं किंवा सांगितलं होतं. आता रविवारी या दोघांनी आपल्या घरी व्यवस्थित सुट्टीचा उपभोग घेतला, आणि सोमवारी हे कांबळे, गायकर, प्रकाश, मी आणि प्रकाशचे वडील असे सगळेजण 2 गाड्या करून थेट शिरवळला गेलो.
आम्हाला बिलकुल उसंत नव्हती आणि म्हणून गेल्या त्या कारखान्यामध्ये घोटभर पाणी पिऊन आम्ही दक्षिण तीरावर जे या मनोहराने आपल्या कारखान्याला पाणी घेण्यासाठी जे पंप हाऊस बांधलं होतं त्याच्याजवळ गेलो आणि मी मग त्या दोघांना म्हणजे गायकर आणि कांबळ्यांना सांगितलं की बाबा मी तुम्हाला हॉटेलमध्ये सांगितल्याप्रमाणे आता अशी कारवाई आम्ही करणार आहोत, त्यामुळे उत्तर दिशेकडून पाणी उचलण्याचं तुमचं जे गणित आहे ते पार पडणार आहे आणि आम्हालाही आमचं पंप हाऊस किंवा गेला बाजार कारखाना उचलून उत्तरेच्या तीरावर नेण्याची गरज उरणार नाही. आता हॉटेलमध्ये जी कल्पना दिली होती ती मी त्यांना प्रत्यक्ष जागेवर म्हणजे साईटवर जाऊन समजावून परत एकदा सांगितले आणि नंतर त्यांनी त्याला तिथल्या तिथे मान्यता दिली. फक्त हे सुरू करायच्या आधी आम्हाला एकदा दाखवून द्या अशी एक कळकळीची विनंती जाता जाता केली, ती आम्ही मान्य केली. नंतर पुढचे 2 दिवस मी, प्रकाश, मनोहर त्या कारखान्यामध्ये जे उत्कृष्ट प्लंबर आणि फिटर होते त्यांनी तिथे अक्षरशः घाम गाळला आणि आमच्या मनामध्ये जे काही होतं ते त्या नीरेच्या साक्षीने नीरेच्या पात्रामध्ये घडवून आणलं. 4थ्या दिवशी आमच्या योजनेप्रमाणे सगळी व्यवस्था किंवा आम्हाला जी काही कारवाई शासन दरबारातून आलेला आदेश पाळण्यासाठी करायची होती ती पूर्ण झाली. आम्ही परत एकदा फोन करून दुसऱ्या दिवशी साताऱ्याहून गायकर साहेबांना आणि पुण्याहून कांबळे साहेबांना गाड्या पाठवून बोलावून घेतलं आणि मग आम्ही त्यांना नेऊन त्या नीरेच्या उत्तर बाजूला गेलो. उत्तर बाजूला गेल्यानंतर तिथे एक पाण्यातून आलेलं पाईपचं तोंड त्यांना दाखवलं, त्या तोंडावर बसवलेला फिल्टर दाखवला आणि त्यांना सांगितलं की कांबळे साहेब आता आपल्या आदेशाप्रमाणे हे उत्तर बाजू आहे आणि आमच्या पंपाला जो पाईप जोडलेला आहे तो दक्षिण दिशेपासून पूर्ण नीरा नदीचं पात्र पार करून या उत्तरेच्या या किनाऱ्यापर्यंत आणलेला आहे. त्यामुळे याच्या पुढे पंप सुरू केल्यानंतर जे पाणी खेचलं जाईल ते नीरे नदीच्या उत्तर किनाऱ्यावरून जाणार आहे. आता त्या दोघांना आधीच सांगितलेलं होतं, प्रत्यक्ष तसं केलंय हे दाखवलेलं होतं, त्यामुळे त्यांना ते पटलं. मग आम्ही पूल ओलांडून परत पंप हाऊस जवळ आलो. तिथे त्या पंपाला हार फुलं वाहिली, नारळ फोडला आणि कांबळे साहेबांना मोठेपणा देऊन मी त्यांना म्हटलं, कांबळे साहेब पहिली गंगा पहिलं पाणी तुमच्या हाताने येऊन द्या. कांबळे साहेब खुशीत आलेले होते. सातारचे गायकर साहेब पण खुशीत होते. कांबळे साहेबांनी आमच्या पंपाचं बटन दाबलं, पंप सुरू झाला आणि भसा 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 करत नीरेच्या उत्तर टोकावरचं पाणी दक्षिण टोकावर असलेल्या कारखान्यामध्ये एका टाकीमध्ये पडायला लागलं. अर्थात हे पाणी पडायला लागल्यानंतर साक्षात भगीरथाने गंगा आणल्यावर भगीरथाला जेवढा आनंद झाला असेल त्याच्यापेक्षा जास्त आनंद या मनोहर साहेबांना म्हणजे प्रकाशच्या वडिलांना झाला. त्यावेळेला मला रात्री परत एकदा आमच्या शिवकुमार शर्मांची आठवण आली आणि त्यांनी त्यावेळेला जे वाक्य सांगितलं त्याचा अर्थ आज 30-32 वर्षांनी मला कुठेतरी समजला असं वाटलं. भैंस बडी के अक्कल बडी.